नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, मुंबईवरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवणं आवश्यक आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारलाय की गेले काही दिवस देशामध्ये पाकिस्तान विरोधी वातावरण तयार होतंय. सुरुवातीला प्रणव मुखर्जी म्हणाले की पाकिस्तानचा हात आहे, मग पाकने इन्कार केला. हळूहळू पोलिसांना पुरावे मिळाले की हे अतिरेकी जे आहेत ते पाकिस्तानमधूनच आले होते. नंतर पाकिस्तान सरकारने 2 महत्त्वाच्या अतिरेक्यांना अटक केली, मात्र त्यांनी भारताकडे त्यांना सोपवणार नाही असंही म्हटलं. आज भारताने आपल्या हवाई दलाला सुसज्जतेचा, सावधगिरीचा इशारा दिला आणि दुसऱ्या बाजूला पाक परराष्ट्र मंत्र्यांनी असा इशारा दिला की भारताने जर काही कुरापत काढली तर आम्ही लढाईसाठी सज्ज आहोत. एकूण घटना दहशतवादी हल्ल्यानंतर 2 राष्ट्रांमधली तेढ वाढली आहे आणि युद्धखोर परिस्थिती जिला म्हणता येईल ती हळूहळू निर्माण होते. म्हणूनच माझा हा आजचा प्रश्न आहे की मुंबईच्या हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवणं आवश्यक आहे का? आणि धडा म्हणजे कसा धडा? हा युद्धाशिवाय शिकवता येणार नाही का? यामध्ये अमेरिकेचा काय रोल आहे हे तपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझ्यासोबत आहेत, पुण्याहून माझ्यासोबत आहेत BG देशमुख, भालचंद्र देशमुख. हे माजी कॅबिनेट सचिव होते. देशमुख साहेब, तुमचं स्वागत IBN लोकमतमध्ये. माझ्यासोबत मुंबईतून आहेत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अरुणा पेंडसे. माझ्यासोबत इथे माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई. जतीन देसाई हे इंडो पाक जे पीपल्स फोरम आहे त्याचंही काम करतात, त्यामुळे पाकिस्तानमधल्या घटनांची त्यांचा सतत संपर्क असतो. आणि माझ्यासोबत दिल्लीहून येणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँक मधले एक नेते तरुण विजय. मी सुरुवात करतोय भालचंद्र देशमुख यांच्यापासून. देशमुख साहेब, मला सांगा, जे वातावरण बनतंय, पाकनी जी भूमिका घेतली आहे त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? पाकिस्तानी जी घोषणा घेतलेली आहे, भूमिका घेतलेली आहे, त्याचा रिस्पॉन्स आपण नीट विचारपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे पाकिस्ताननी काही जरी घेतलं तरी आपण विवेक न सोडता विचारपूर्वक करायला पाहिजे. कारण आपण जे काही करू त्याचा जो काही परिणाम होईल त्याचा आपण विचार करून मगच आपण पाऊल उचलायला पाहिजेत. नाहीतर काहीतरी आपण करून बसू आणि नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होईल. नाही, मला सांगा देशमुख साहेब, आज जी मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे, एक तर सरळ लष्कर-ए-तोयबाचा हात याच्यामध्ये असल्याचं उघडकीला आलंय. दुसरं म्हणजे जे 5 मुंबईकर याच्यामध्ये सामील होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. आज पोलिसांनी हे सगळ्या प्रेस समोर सांगितलेलं आहे. ते दाऊद इब्राहिमच्या गँगचे लोक असल्याचा संशय आहे. 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा दाऊदचाच हात होता आणि आजही लोकल सपोर्ट जो वापरलेला आहे अतिरेक्यांनी तो दाऊदचाच वापरलेला आहे. तुम्ही कॅबिनेट सचिव होतात, मला सांगा, दाऊदला आणणं अशक्य झाल्यामुळे हे पुन्हा पुन्हा घडतंय का? हे तर बरोबरच आहे, पण त्या म्हणजे दाऊद हा एकटाच काही अंडरवर्ल्ड नाहीये, इतर पण लोक त्याच्यामध्ये आहेत. म्हणून सर्वांना आपण अटक करायला पाहिजे आणि दाऊदला आपण परत आणण्यासाठी वारंवार प्रयत्न पण करायला पाहिजेत. हे बरोबर आहे, पण मला तुम्हाला असं विचारायचं, यावेळेला पाकिस्तानची भूमिका, निदान त्यांनी 2 मोठ्या अतिरेकी नेत्यांना, लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना ताब्यात घेतलंय. अमेरिकेच्या दबावामुळे ही भूमिका त्यांची बदललेली दिसते का? हो, हे तर बरोबरच आहे. अमेरिकेचा दबाव आल्यामुळेच त्यांनी भूमिका बदललेली आहे, यात काही संशय नाही. आपण सांगितलं आणि आपल्या दबावामुळे झालं हे बरोबर नाहीये. मी जतीन देसाई तुमच्याकडे येतोय. देशमुख साहेब काय म्हणाले तुम्ही ऐकलं. तुमचा पाकिस्तानशी, विशेषतः तिथल्या कार्यकर्त्यांशी सतत संपर्क असतो. आता पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे? आपल्याकडे जसं पाक विरोधी वातावरण तयार झालंय तसंच तिथे सुद्धा तयार झालंय का? मला असं वाटत नाही की मी 2 दिवसापूर्वीच दिल्लीमध्ये एका सभेत बोललेलो आणि त्या ठिकाणी पाकिस्तानमधल्या देखील काही लोक त्या ठिकाणी त्या सभेला होत्या. आणि पाकिस्तानचा माझा जो काही रोजचा जो काही संबंध आहे की पाकिस्तानमध्ये भारत विरोधी वातावरण नाही, किंबहुना भारत विरोधी वातावरण बनवण्याचा प्रयत्न देखील होत नाही, ही वास्तविकता आहे. भारतात या उलट की पाकिस्तान विरोधी वातावरण बनवण्याचा प्रयत्न होत आहे की जे अत्यंत गंभीर बाबत आहे. मला असं वाटतं की अशा स्वरूपानं मुद्दामून काही शक्ती, काही फोर्सेस पाकिस्तानच्या विरोधात एक युद्ध करावं अशा स्वरूपानं एक वातावरण रंगवत आहेत. परंतु त्या लोकांना हे माहीत नाही की हे दोन्ही देश आज न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे आणि न्यूक्लिअर वेपनचे काय परिणाम होतात हे आपण पाहिलं आहे. म्हणजे हिरोशिमावर जेव्हा बॉम्ब टाकण्यात आलेला त्या बॉम्बचं वजन होतं 10 किलो टन आणि आज ज्या दोन्ही देशाकडे जे काही बॉम्ब आहेत ते 10,000 किलो टन एवढ्या वजनाचे आहेत. मला असं वाटतं की बाहेर एअर कंडिशन कॅबिनमध्ये बसून काही गोष्टी बोलणं
युद्धाची भाषा करणं हे सोपं असतं, परंतु रियालिटी जी काय आहे, वास्तविकता जी आहे ती अत्यंत गुंतागुंतीची असते, अत्यंत कॉम्प्लेक्स. नाही, हे बरोबर आहे, पण तुम्ही आता असं विधान केलं की पाकिस्तानमध्ये भारत विरोधी वातावरण तयार केलं जात नाहीये. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, काही पाकिस्तानी चॅनल्स आम्ही काही दिवसात बघितलेली आहे, त्याच्यामध्ये सतत भारत विरोधी प्रचार केला जातो. ते तर अशी थिअरी मांडत होते की हे जे अतिरेकी आहेत ते पाकिस्तानी नाहीच आहेत, ते भारतीयच आहेत आणि त्यांनी इस्रायलच्या मदतीने हे सगळं केलंय. हा प्रचार विषारी होता, अत्यंत भारत विरोधी, म्हणजे सातत्याने पाकिस्तानच्या सर्व चॅनल्समधून हा प्रचार चाललेला होता. तर तुम्ही असं कसं म्हणता? मी तुम्हाला सांगतो की मुंबईवर जो काही हल्ला करण्यात आला त्यानंतर कराचीमध्ये 2, लाहोरमध्ये 3 आणि पेशावर की जो नॉर्थ वेस्ट 20 प्रोव्हिन्सचे राजधानी आहे त्या ठिकाणी या हल्ल्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. पाकिस्तानमधल्या लोकांनी कॅन्डल लाईट ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. त्या लोकांनी जाहीर निवेदन काढून अशा स्वरूपाच्या हल्ल्याचा विरोध केला. आणि दुसरं त्या लोकांचं असंही म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मिलिटन्सच्या शिकार झालेले आहेत, बळी आहेत, विक्टिम्स आहेत दोन्ही देश. पण ही माणसं मायनॉरिटीमध्ये असतील कदाचित. ही मायनॉरिटीमध्ये नाही. तुम्ही जर पाकिस्तानमधले म्हणजे सुरुवातीच्या काही दिवसाचे जे वर्तमानपत्र पाहिले, म्हणजे 26च्या नंतरचे आणि गेल्या 2-3 दिवसाचे वर्तमानपत्र, यात काही फरक झालेला आहे. त्याला अशा स्वरूपानं कारण आहे की 26 नंतर सतत पाकिस्तानचे वर्तमानपत्र, प्रामुख्यानं जे काही इंग्लिश मीडिया आहे ते जर पाहिले तर त्यांचं सतत म्हणणं होतं की सामंजस्याची भूमिका राहिलेली आणि सतत कुठेतरी आपण पाकिस्ताननी जे काही मिलिटंट्स आहे यावर कारवाई करावी असं सतत त्यांचा आग्रह होता. परंतु भारतातल्या एकूण जे काही वर्तमानपत्र आहेत ते जर आपण पाहिले तर त्या पिरियडमध्ये अँटी पाकिस्तान अशा स्वरूपाचे होते आणि म्हणून काहीच अशा स्वरूपानं पाकिस्तानच्या वर्तमानपत्रात ती प्रतिक्रिया जाणवते. परंतु मुळात आजही पाकिस्तानमध्ये भारताच्या बाजूनं मुंबईवर जो काही हल्ला करण्यात आला त्याच्या विरोधी वातावरण आहे आणि तो रस्त्यावर देखील जाणवतो. मी जातोय अरुणा पेंडसे यांच्याकडे. अरुणाजी, मला सांगा, जतीन देसाई काय म्हणाले, भालचंद्र देशमुख काय म्हणाले, तुम्ही ऐकलं? तुम्हाला हे पटतंय का? का तुम्हाला या सगळ्या पाकिस्तानच्या भूमिकेचं काही वेगळं विश्लेषण करायचं? हे दोघही जण जे बोलले ते मला पटते. इनफॅक्ट जतीन देसाई जे बोलले ते अगदी बरोबर आहे, कारण पाकिस्तानच्या ज्या संघटनांचा कॉन्टॅक्ट आहे त्या संघटनांनी केव्हाच ह्या प्रकारची निदर्शनं होणार याच्याबद्दलची माहिती दिली होती. जतीन देसाईंचा या बाबतीतला संपर्क जास्त आहे आणि त्यांनी बरोबर माहिती दिली आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे मुद्दाम युद्धज्वर तयार केला जातोय, म्हणजे धडा शिकवायला पाहिजे अशी जी भाषा केली जाते ते काय धडा शिकवायचा हे जरा स्पष्ट झालं तर बरं होईल असं मला वाटतं. कारण युद्ध करणं जर का अभिप्रेत असेल तर मला असं वाटतं की तो निर्णय बी.जी. देशमुख सर म्हणाले त्याप्रमाणे तो निर्णय योग्य नाही ठरणार. हा फार आतताईपणे घेतलेला निर्णय होईल. युद्धासारखा निर्णय जो असतो तो भावनेच्या भरात घेण्याचा निर्णय नसतो. तो निर्णय शांतपणे, इनफॅक्ट युद्धाचा निर्णय घेणंच मुळात चूक आहे, कारण युद्ध हा आधुनिक काळातला कुठल्याही समस्येवरचा खरा उपाय नव्हे. भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भातलं तर आत्ता जर का कोणी युद्धाचा विचार केला तर तो जास्त चुकीचा ठरेल आणि त्याची वेगवेगळी कारणं देता येतील. मला असं वाटतं की मंदीचं सावट जगात असताना आपण ज्यावेळेला युद्धाचा विचार करतोय अशा प्रकारचं जर का युद्ध झालं तर दुष्काळात 13वा महिना अशी आपली स्थिती होईल. तर त्याच्यामुळे धडा शिकवायचा म्हणजे काय ह्याचा एक सिरियसली विचार करण्याची गरज आहे. युद्धाचा भारतावर जो परिणाम होणार आहे तो आपल्याला पाहता येईलच, पण सगळ्यात महत्वाचा परिणाम असा होईल की पाकिस्तानवरती त्याचा काय परिणाम होईल आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम भारत पाकिस्तान संबंधांवरच नव्हे तर एकूण दक्षिण आशियावर महत्वाचे होतील. आज आपण दहशतवाद्यांनी कुरापत काढली म्हणून जर का पाकिस्तानच्या बरोबर युद्ध करत असलो, एक खरी गोष्ट आहे की पाकिस्तानमध्ये हे दहशतवादी पोचले गेलेले आहेत आणि पाकिस्तानच्या काय म्हणूया आपण ह्या एका प्रकारची कुरापतीमध्ये हात होता हे जरी आपण मान्य केलं तरी जर का आपण असं म्हणत राहिलो की आता पाकिस्तानलाच धडा शिकवू तर त्याचा परिणाम असा होईल की या दहशतवाद्यांना त्याचा फायदा मिळेल. कारण आज पाकिस्तानमध्ये या प्रकारचे जे गट आहेत त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद आहे किंवा तालिबान आहे, लष्कर ए तोयबा आहे, ही जी सगळी दहशतवादी मंडळी आहेत ही मंडळी पाकिस्तानमधल्या आत्ताच्या सरकारच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊ शकतात. आणि जर का तिथे मुलकी सरकार आत्ता असलेलं जर का उलथवलं गेलं आणि लष्कर पुन्हा सत्तेवर आलं किंवा या प्रकारचे कोणतेही गट तिथे सत्तेत आले तर मला असं वाटतं की भारताला अशा प्रकारचं युद्ध हे किती कठीण जाईल. कठीण म्हणजे युद्ध जिंकणं आपले सैन्य दल वाईट आहेत म्हणून नव्हे,
पण एखाद्या राष्ट्रराज्याबरोबर युद्ध करणं म्हणजे व्यवस्थित ज्याचं सरकार जागेवर आहे अशा आणि ज्या ठिकाणी ज्याला अराष्ट्र घटक म्हणतात, कारण दहशतवाद्यांना कोणताच आंतरराष्ट्रीय कायदा लागू नाही. मला असं वाटतं युद्धाचा या दोन्ही बाजूनी विचार केला युद्ध तर आपल्याला गैरसोयीचं आहे. लक्षात येईल अरुणाजी, की मी येतो तुमच्याकडे, पुन्हा आपण ही चर्चा चालू ठेवूया. मी आता जाणार आहे ब्रेकवर, पण ब्रेक नंतर मी ही चर्चा करणार आहे की पाकिस्तानला जरब बसवण्यात भारत इतक्या वर्षात अपयशी का ठरला, आपली धोरणं बदलली पाहिजेत का, आणि यामध्ये जी अमेरिकेची भूमिका आहे. म्हणजे आता अरुणा पेडसे असं म्हणाल्या किंवा जतीन देसाई म्हणाले की दोन्ही राष्ट्रांना युद्ध गैरसोयीचं आहे, पण अमेरिकेला युद्ध सोयीचं आहे का, हे सुद्धा मला विचारायचं आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत. पण त्यापूर्वी आपण आपला प्रश्न घेऊया. बघा पडद्यावर काय परिस्थिती आहे. मुंबईवरच्या हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवणं आवश्यक आहे का, पडद्यावर बघूया. तुम्ही बघू शकता. होय म्हणतात 97% लोक. आपल्या देशातलं जे जनमत आहे ते किती पाक विरोधी बनलंय ते यावरून दिसू शकतं. आता घेऊया एक ब्रेक, ब्रेक नंतर भेटूया.